राज्यभरात मोठ्या भक्तिभावानं साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना वीज दरात सवलत देण्याची मागणी आता वेग धरू लागली आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून वीज सवलती संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। गणेश भक्तीचा महासागर दरवर्षी महाराष्ट्रात उफाळून येतोय, तो गणेशोत्सवाच्या निमित्तानं। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात। मात्र या कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या विजेमुळे मंडळांवर आर्थिक भार पडतोय। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सार्वजनिक मंडळांना वीज दरात विशेष सवलत देण्याची मागणी केली होती। सध्या सार्वजनिक मंडळांना 100 युनिटपर्यंत 4.71 प्रति युनिट दरानं वीज मिळते। मात्र 100 युनिटच्या पुढे वापर झाल्यास दर 10.29 ते 16.64 पर्यंत वाढतोय। देखावे, रोषणाई आणि कार्यक्रमांमुळे वीज वापर सहज 100 युनिट ओलांडतोय। त्यामुळे मंडळांवर आर्थिक ताण येतोय। ही अडचण लक्षात घेऊन आमदार क्षीरसागर यांनी 100 युनिटच्या पुढील वापरासाठीही समान दर ठेवावा अशी विनंती केली होती। मुख्यमंत्र्यांनी या मागणीची गंभीर दखल घेत तत्काळ ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यभरातील हजारो मंडळांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे।